अनिकेत सदानंद कदम सध्या आमच्या सोबत आहे। अनिकेत, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत। या वर्षीचे थीम काय आहे, काय सांगणार? या वर्षी आपला हॅथवे सायस्टार गणेश उत्सव मंडळाचा 25वा वर्ष आहे आणि 25व्या वर्षाच्या हिशोबाने आपण यावर्षी 12 शिवलिंगांचं मंदिर उभारलं आहे, शिव मंदिर। प्रत्येक वर्षी आपण एकच मंदिर उभारतो, यावर्षी आपण 12 शिवलिंगांची स्थापना केले आणि मंदिर उभारले। आणि आपल्या दरवर्षीप्रमाणे एक चलचित्र असतं, एक चलचित्र पण 4.5-5 मिनिटाचं आपण ठेवलेलं आहे। ते आपण ऑपरेशन महादेव, नारी शक्ती या सगळ्या विषयांवरती ठेवलेलं आहे। आपण लोकांचा प्रतिसाद काय आहे, किती लोक येतात, काय लोक सांगतात? पहिल्या दिवशीपासूनच एक 7 ते 8 हजार लोकांचा फुटफॉल असतो संध्याकाळपासून, आणि दिवसाला वेगळे लोक दर्शन करण्यासाठी येतात। आता मी आतमध्ये होतो, जे पहलगावमध्ये हल्ला झाला होता त्याचा पण दिखावा तुम्ही इथे ठेवला। ह्याच्यामध्ये कसं आहे, आपण पहलगाम, ऑपरेशन महादेव, ते आपल्या नारी शक्ती म्हणजे आपल्या आर्मीनी, जे आपले लेडीज आर्मी आहेत त्यांनी पाकिस्तानला कसं धुवून काढलं हे आपण सगळं आतमध्ये दाखवलेलं आहे। काय संदेश काय देणार तुमच्या या मंडळात? लोकांना आपण आपण दरवर्षी तर लोकांना नवीन नवीन संदेश देतो। यावर्षी आपण नारी शक्तीवरती संदेश देणार आहे। आणि अजून एक संदेश असा आहे की प्रत्येक वर्षी आपण गणपती विसर्जन हे ढाणुकरवाडीला जाऊन करतो, कांदिवली वेस्टला। यावर्षी आपण समोर इथे तलाव बनवला आहे फोल्डिंगवाला, इथेच मंडपाच्या समोरच गणपती बाप्पाचं दर्शन करणार। त्याला कारण असं आहे की लोक समुद्रात जेव्हा भरती असते तेव्हा बरोबर विसर्जन होतं मूर्त्यांचं। जशी लो टाईड झाली, ओटी आली की सगळे बाप्पा असे आपल्याला दिसतात, ते बरं नाही वाटत। तर यावर्षी आपण नवीन संकल्प घेतला आहे आणि लोकांनाही संकल्प घ्यायला लावणार आहे। तसंच आपण इथे समोर विसर्जन करणार आहे। फीटची गणपती आपली आणि आपली 8.5-9 फुटाची गणपती आहे। नारी शक्तीचा तुम्ही संदेश देत आहेत, काही महिला मंडळ पण आमच्यासोबत आहे, काय सांगणार यावेळी नारी शक्तीचा संदेश देत आहेत? ऑपरेशन सिंदूर हे मोठं खूप आपलं अटॅक म्हणजे केलेलं, आपण त्याला रिस्पॉन्स दिलेलं। सो नेहमी नारी शक्ती राहावी। लोकांचा चांगला प्रतिसाद इथे भेटत आहेत, खूप छान इथे दिखावा पण उभे केलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।